शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780। पुणे। महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनचे पूर्ण नाव जाहीर करावं, मंत्रालयातून गायब झालेली महात्मा फुले प्रकल्प दस्तऐवज तात्काळ शोधा। फुले प्रेमी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन। पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनचे अपूर्ण नाव बदलून महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे पूर्ण स्वरूपात तात्काळ घोषित करावे। तसेच 2 डिसेंबर रोजी मंत्रालयातून गायब झालेली महात्मा फुले डॉक्युमेंटरी, हस्तलिखिते व प्रकल्प फायली त्वरित शोधून काढाव्यात। या मुख्य मागण्यांसह फुले प्रेमी अखिल भारतीय माळी महासंघानं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निवेदन सादर केलंय। मंडई हे अपूर्ण नाव ठेवून महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक वारशाचा अपमान होत असून यामागे इतिहास पुसण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन पाठवण्यात आलं। निवेदन सादर करताना राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासोबत बापूसाहेब भंडारे, कमलताई गायकवाड, मारुती ढगे, प्रियंका विठ्ठल रेड्डी, डॉक्टर माधुरी पार पल्लीवार, राजू भंडारे, बजरंग शेंडेकर, किशोर रणदिवे, दीपक गायकवाड, माधवी पोद्दार, काशीनाथ पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते। सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयामध्ये आज आम्ही सर्वांनी एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचं साहित्य, महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रोजेक्ट, महात्मा ज्योतिराव फुले यांचं हस्तलिखित कागदपत्र सर्व मंत्रालयातून घाण झालेलं आहे। 150-200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांना या सनातनी लोकांनी जो त्रास दिला तो आत्ता 150-200 वर्षानंतर सुद्धा संपलेलं नाही असंच वाटतं। महात्मा फुले यांची महत्त्वाची कागदपत्र, प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टवर जे काम चालू होतं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फुलेवाडा, सावित्रीबाई फुले स्मारक, ते गंजपेठीतील दोन्ही स्मारक, या स्मारकामधील जे काम चालू होतं किंवा त्या दोन्ही स्मारकाच्या मधील काही इमारती, काही घरं, त्यातील त्यांना स्थलांतरित करून त्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट तयार करून ते पटांगण तयार करणे, सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाडा, या भिडेवाड्यात 200 वर्षापूर्वी जी शाळा चालू केली, मुलींची पहिली शाळा, त्या पहिल्या शाळेचं स्मारकाचं काम चालू आहे। अशा अनेक प्रकारचे प्रकल्प वगैरे, महात्मा फुलेंचं जे साहित्य, त्या साहित्यावर आधारित त्यांचे चित्रपट वगैरे असं जे काही काम चालू होतं, तर त्या प्रोजेक्टचं सर्व साहित्य, लिखाण, हस्तलिखित सर्व गायब झालेलं आहे। तर त्याचा इथं आम्ही अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, फुले प्रेमी यांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला आम्ही सांगू इच्छितो की हे जे त्यांचं साहित्य किंवा हस्तलिखित किंवा प्रोजेक्ट घाळ झालेले आहेत, हे जाणून बुजून घाळ झाल्यासारखे आम्हाला वाटतात। तर या ज्या कोणी घाळ केलेत ते शोधून काढावेत आणि ज्यांचा याच्यामध्ये हात आहे, ज्यांनी हा कट रचलेला आहे, त्या कटातील सर्वांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी ही एक निवेदनामध्ये आम्ही विनंती केलेली आहे। त्याचबरोबर पुण्यातील महात्मा फुले मंडई या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे। महात्मा फुले मंडईच्या या मेट्रो स्टेशनला जाणून बुजून या मेट्रो स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी किंवा सर्वांनी मिळून कट करून मंडई मेट्रो स्टेशन असं नाव दिलेलं आहे। खरं वास्तविक पाहता महात्मा ज्योतिराव फुले वाडा, त्यातून हे महात्मा ज्योतिराव फुले मंडई आणि त्याच्यानंतर मग पुढे भिडेवाडा, हे जे अंतर आहे ते जाता येताना दररोज महात्मा फुलेंचं इथं कार्य चाललेलं आणि हे महात्मा फुले जे मंडई आहे, या मंडईमध्ये भाजीपाला विकण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं। खऱ्या अर्थानं ज्यावेळेला खडकवासला धरण बांधण्यात आलं, त्याचं पाणी कुणी शेतकरी घ्यायला तयार नव्हतं, कारण साठलेल्या पाण्यावर शेती करायची नाही असं किंवा शेती होत नाही अशा प्रकारचं अफवा लोकांनी उठवलेल्या होत्या। तर त्या अफवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांजरी येथे
फुले नळीवर 200 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी भाजीपाला पिकवला आणि तो भाजीपाला या महात्मा फुले मंडईमध्ये विकण्यात अग्रेसर असलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि ही जी मंडई बांधली त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. महानगरपालिकेचे आयुक्त होते. त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते, सदस्य होते आणि यातूनच हे मंडई बांधण्यात आली आणि ह्या मंडईचं नाव त्यावेळेला इंग्रज काळामध्ये रे मार्केट असं होतं आणि रे मार्केट असतानासुद्धा इंग्रजांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम पाहून त्यांचं सामाजिक काम, शैक्षणिक काम किंवा अंधश्रद्धेवरचं काम, शेतीवरचं काम, शिक्षणातील भरीव काम, सर्वच संशोधन काम या जुन्या चालीरीती रूढी परंपरा किंवा फंडामेंटल राईट्स याच्यावर जे काम केलेलं आहे, मानव अधिकारावर जे काम केलेलं आहे, महिला अत्याचारावर काम केलेलं आहे, महिला अधिकारावर जे काम केलेलं आहे हे काम पाहून इंग्रज सरकाराने त्या महात्मा फुले जी मंडई आहे त्या रे मार्केटचं नाव महात्मा फुले मंडई असं नाव केलं आणि आत्ता हे जाणून बाजून हे अधुरं नाव मंडई मेट्रो स्टेशन असं जे नाव दिलेलं आहे हे जे कुणी नाव दिलेलं आहे या कथामध्ये कुणी सामील आहे यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला आम्ही विनंती करतो आहे सध्या की हे मंडई नाव त्वरित बदला आणि त्या ठिकाणी महात्मा फुले हे संपूर्ण जे आहे तसं नाव त्या ठिकाणी द्यावं ही आम्ही त्यांना विनंती करतो आहे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक होऊन मोठं आंदोलन करण्यात येईल याची दखल शासनाने घ्यावी हे आम्ही आता विनंती करत आहे. असंच हे एक विनंतीपत्र आम्ही निवेदन माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठवलेलं आहे. तरी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करत आहे की आमच्या मागणीचा त्वरित विचार करून याच्यावर त्वरित कारवाई करावी ही विनंती. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. बोलत आहे तुम्ही बोला. थोडा मोठ्याने आवाज काढा. डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार. मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ. मारुती विष्णू ढगे, उत्तर सोलापूर तालुका. मी बापूसाहेब भंडारे, समता वर्ष जिल्हाध्यक्ष. मी राजाभाऊ भंडारे, शेळीबाबा. मी प्रदीप भंडारे, राहणार अंकोली. हां काय बोला. मी डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार, जननायक कर्पुरी ठाकूर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा. आज आत्ताच आपल्याला लिंगे सरांनी जी काही महात्मा फुले बद्दल जी माहिती दिलेली आहे आणि जो आम्ही निवेदन आत्ता कलेक्टर कचेरीमध्ये दिलेलं आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे. आज पुरोगामी राज्यव्यवस्थेमध्ये जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये महिलांचा श्वास कोंडला जात होता, महिलांवर अन्याय अत्याचार होत होता. ह्याची कोंडी फोडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती करून महिलांचा हक्क, महिलांचं जे सती जाण्यापासून त्यांना परावृत्त केलं. परत सतीची प्रथा बंद झाल्यानंतर मुंडन ही प्रक्रियासुद्धा त्यांनी क्रांती करून ही बंद केली. तसंच महिलांना वसतिगृह, बाळणपणासाठी त्यांना व्यवस्था, त्यांना झालेल्या मुलांनासुद्धा वसतिगृह, महिलांनासुद्धा महिला आश्रम आणि शाळा अशा प्रकारे त्यांनी मोठी क्रांती केली महिलांसाठी आणि ही समाज व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं आणि पहिली मुलींची शाळा काढली. आणि आज महिलांच्या शिक्षणामुळं आज महिला प्रगतीपथावर आहे. आज स्वयंपाकघरापासून वैमानिकापर्यंत तिची मजल गेलेली आहे आणि महिला ही कुठेच कमी नाही. तरी पण तिच्यावरचा अत्याचार अजूनपर्यंत कमी झालेला नाही. आणि हा अत्याचार कमी करण्यासाठी आज आपण महिला संघटन हे सशक्त महिला संघटन आपण पूर्ण देशभर आपण तयार केलेलं आहे. आणि आज अशाच ज्यांनी आम्हाला एवढा सन्मानाचा मान दिलेला आहे त्याच महात्मा फुले
फुलेंची जी PDF आहे, त्यांचे जे कागदपत्र आहेत, महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते मंत्रालयातून गायब होतात. ही खरं तर काळीमा फासण्याची काळीमा काळीमा फासण्याची फासलेली हा प्रकार आहे आणि लज्जास्पद गोष्ट आहे की मंत्रालयामधनं गहाळ होते. त्याचा अर्थ की फार मोठं कांड हे OBCच्या विरोधात होत आहे. महात्मा फुलेंच्या कार्याचा अवमान आहे, त्यांचा अपमान आहे आणि जे हुतात्मा प्रेमी आहेत किंवा वंचितांना ज्यांनी मान दिलेला आहे, ज्यांनी सन्मानाची भाकर खायला, हक्काची भाकर खाण्यासाठी आज एवढी मोठी क्रांती केली आणि त्याच महात्मा फुलेंवर अन्याय होतोय आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आणि महिला संघटन जरी असेल, आमच्या निवेदनाला जर कुणी दाद देत नसेल तर आमचं महिला संघटन पण रस्त्यावर उतरून आम्ही महात्मा मंडळीचं नाव जे सोलापूरच्या पुण्याच्या ज्या मंडळी आहे त्याला महात्मा फुले मंडळी असं मंडळी स्टेशन असं नाव द्यावं. मंडई मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं. आम्ही असं महात्मा फुले मंडळी मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं असं आम्ही निवेदनातून स्पष्ट केलेलं आहे. तरी आमच्या मागण्या मान्य करावा ही आम्ही विनंती करतो. धन्यवाद. इकडे गेले. मी बापूसाहेब भंडारे, समता परिषद जिल्हाध्यक्ष. जे महाराष्ट्र राज्यात जे महात्मा फुले या विचारावर किंवा या काही महात्मा फुलेच्या काही गोष्टी करायच्या म्हणल्यावर एक कानाडोळा जाणून बुजून किंवा मंत्रालयातले कागदपत्र हरवले असं बातमी प्रसिद्ध केली. ह्या सरकारचा निषेध आणि ज्या महात्मा फुलेला बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, ह्या महात्मा फुलेच्या फाईल गायब होतात म्हणजे ह्या राज्यकर्त्याशींना काय म्हणलं पाहिजे हे शब्द नाहीत आमच्याकडं. आणि ह्याचा जे कोण कर्ता करीत आहे त्यांनाही सुट्टी नाही. हे महात्मा फुले विचारवंत आणि महात्मा फुलेचे जे अन्वयी आहेत ते कधी सुट्टी देणार नाहीत. आणि जाणून बुजून पुण्यातल्या महात्मा फुले मंडळीला नाव महात्मा फुले मंडई असं द्यावं, हे सगळ्या आमच्या समता सैनिक आणि मेट्रो स्टेशनला महात्मा फुले मेट्रो स्टेशन असं नाव द्यावं, हे सगळ्या समता सैनिक व महात्मा फुले प्रेमी यांचं मत आहे. आणि हे त्वरित शासनाने याची दखल घेऊन हे विषय मार्गी लावावं. नाहीतर अन्यथा समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ याच्या वतीनं महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलनं केली जातील. धन्यवाद.